कोल्हापुरातील करवीरनगर वाचन मंदिराच्या वतीनं पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रायव्हेट हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राज्यपाल आर्लेकर यांच्या हस्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना राज्यपाल आर्लेकर यांनी पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या कामाचं कौतुक केलं. विकसित भारत घडवण्याच्या स्वप्नांसाठी प्रत्येकानं झोकून देऊन काम करण्याची गरज राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी व्यक्त केली. आपल्या प्रधानमंत्र्यांनी जे आपल्याला एक चित्र आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे, विकसित भारत. विकसित भारत इज नॉट नेसेसरली एन इकॉनॉमिक कन्सेप्ट. केवळ तो आर्थिक विषय आहे असं नाही आहे. विकसित भारताचा तो विषय सगळ्या उन्नतीचा आहे, समग्र उन्नतीचा आहे, सगळ्यांच्या उन्नतीचा आहे. आणि म्हणून तो विषय आपल्याला पुढे घ्यायचा आहे, पुढे न्यायचा आहे. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी सत्काराला उत्तर देताना त्यांच्या आयुष्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ, भटके विमुक्त विकास परिषद आणि प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजय पुरी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केली. यावेळी उदय सांगवडेकर, डॉक्टर आशुतोष देशपांडे, डॉक्टर नंदकुमार जोशी, नंदकुमार मराठे यांच्यासह करवीरनगर वाचन मंदिराचे संचालक आणि सभासद उपस्थित होते.